गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. आज आपण मागणीच्या लवचिकतेवर आधारित बहुपर्यायी प्रश्न किंवा योग्य पर्याय निवडा असे जे प्रश्न परीक्षेमध्ये येतात त्या प्रश्नांचा सराव करणार आहोत. यापूर्वीच्या 2 तासामध्ये सुद्धा आपण योग्य पर्याय निवडा किंवा बहुपर्यायी प्रश्न कसे सोडवावेत याबद्दल अध्ययन केलेलं होतं. कारण तुमच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला 2 मिनिटामध्ये 10 मार्क मिळवून देणारा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न कसे विचारले जातात आणि या बहुपर्यायी प्रश्नामधला योग्य पर्याय कसा निवडायचा याविषयी योग्य पद्धतीने अध्ययन करणे आवश्यक आहे. आजच्या या तासामध्ये आपण मागणीच्या लवचिकतेवर आधारित जे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आहेत त्या प्रकारावर आधारित कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी आपण कन्फ्यूज न होता योग्य पर्याय कसा निवडावयाचा याबाबत आपण त्या ठिकाणी सराव करणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 1. आजचा 1 आणि मागील तासामध्ये आपण 10 प्रश्न पाहिले होते. म्हणजे आजचा पहिला प्रश्न हा एकूण 11वा क्वेश्चन आहे. पहिला प्रश्न, जेव्हा मागणीतील बदल आणि किमतीतील बदल सारखा असतो तेव्हा मागणीची लवचिकता रिकामी जागा असते. सरळ या प्रश्नामध्ये मागणीच्या लवचिकतेच्या एका प्रकाराची व्याख्या दिलेली आहे किंवा अर्थ एका ओळीमध्ये दिलेला आहे. तर त्या ठिकाणी तो लवचिकतेचा कोणता प्रकार आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. पहा, पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. जेव्हा मागणीतील बदल आणि किमतीतील बदल सारखा असतो तेव्हा मागणीची लवचिकता रिकामी जागा असते. पर्याय पहिला आहे पर्याय पहिला एकक लवचिकता. पर्याय दुसरा ब आहे जास्त लवचिक. पर्याय क आहे कमी लवचिक. पर्याय ड आहे पूर्ण लवचिक. तर हे मागणीच्या लवचिकतेचे खाली जे पर्याय दिलेले आहेत 4, त्यापैकी कोणता पर्याय योग्य आहे ही जी व्याख्या दिलेली आहे ती कोणत्या मागणीच्या लवचिकतेच्या प्रकाराची दिलेली आहे ती आपण पाहूया. जेव्हा मागणीतील बदल आणि किमतीतील बदल सारखा असतो तेव्हा मागणीची लवचिकता रिकामी जागा असते. तर आपण पाहिलं की किमतीतील बदल 10% असेल आणि मागणीतील बदल 10% असेल तर मागणीतील बदल आणि किमतीतील बदल सारखा असतो. अशा वेळेस मागणी आणि किमतीतील बदल सारखा जर असेल तर त्या ठिकाणी 10/10 म्हणजे 1 उत्तर येते. म्हणून या ठिकाणी एकक लवचिकता हा योग्य पर्याय आहे. म्हणजेच या ठिकाणी एकक लवचिकतेची व्याख्या एक शब्द रिकामी जागा देऊन वगळून तुम्हाला विचारलेली आहे. तर तो कोणता प्रकार आहे? एकक लवचिक मागणी. जेव्हा मागणीतील बदल आणि किमतीतील बदल सारखा असतो तेव्हा मागणीची लवचिकता एकक असते. त्यामुळे योग्य पर्याय आहे एकक लवचिकता.
अपर्याय योग्य आहे. ब पर्याय होता जास्त लवचिक, क पर्याय होता कमी लवचिक आणि ड पर्याय होता पूर्ण लवचिक. तर या ठिकाणी अपर्याय एकक लवचिक हा योग्य पर्याय आहे. कारण जेव्हा जेव्हा किमतीतील बदल आणि मागणीतील बदल सारखा असतो तेव्हा त्या दोन्ही बदलाचं गुणोत्तर हे 1 येते. त्यामुळे हा एकक लवचिकतेचा प्रकार आहे. दुसरा प्रश्न घेऊया आपण. वस्तूच्या किमतीत अतिशय अल्प बदल झालेला असताना मागणीत अतिशय मोठा बदल होत असेल तर तिला रिकामी जागा मागणी असे म्हणतात. पहा, पुन्हा एकदा नीट लक्ष देऊन ऐका. वस्तूच्या किमतीत अतिशय अल्प बदल झालेला असताना, म्हणजे वस्तूच्या किमतीत अतिशय थोडासा बदल झालेला आहे, अतिशय अल्प बदल झालेला आहे. असा अतिशय अल्प बदल झालेला असताना, वस्तूच्या किमतीत अतिशय अल्प बदल झालेला असताना मागणीत अतिशय मोठा बदल होत असेल तर तिला रिकामी जागा मागणी असे म्हणतात. अ पूर्ण लवचिक, ब पर्याय आहे पूर्ण अलवचिक, क पर्याय आहे एकक लवचिक आणि ड पर्याय आहे कमी लवचिक. तर या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे? तर वस्तूच्या किमतीत अतिशय अल्प बदल झालेला असताना मागणीत अतिशय मोठा बदल होत असेल तर तिला पूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. पूर्ण लवचिक मागणी, कारण किमतीमध्ये अतिशय अल्प बदल होत आहे आणि मागणीमध्ये अतिशय मोठा बदल होत आहे, म्हणून त्याला आपण पूर्ण लवचिक मागणी असे म्हणतो. तर पूर्ण लवचिक मागणी हा योग्य पर्याय आहे. अ पर्याय योग्य आहे पूर्ण लवचिक मागणी. ब पर्याय होता पूर्ण अलवचिक, क पर्याय होता एकक लवचिक आणि ड पर्याय होता कमी लवचिक. तर हे ब, क आणि ड तिन्ही पर्याय अयोग्य आहेत. फक्त योग्य पर्याय आहे पूर्ण लवचिक मागणी. तर पुढचा प्रश्न घेऊया आपण. वस्तूच्या किमतीत कमी प्रमाणात बदल झाला तरी मागणी मोठ्या प्रमाणावर बदलते तेव्हा तिला रिकामी जागा मागणी असे म्हणतात. पहा, प्रश्न पुन्हा एकदा ऐका. वस्तूच्या किमतीत कमी प्रमाणात बदल झालेला, वस्तूच्या किमतीत कमी प्रमाणात बदल झाला तरी मागणी मोठ्या प्रमाणावर बदलते तेव्हा तिला रिकामी जागा मागणी असे म्हणतात. पर्याय अ आहे जास्त लवचिक, पर्याय ब आहे कमी लवचिक, पर्याय क आहे एकक लवचिक आणि पर्याय ड आहे पूर्ण लवचिक. तर या ठिकाणी वस्तूच्या किमतीत कमी प्रमाणात बदल झाला तरी मागणी मोठ्या प्रमाणावर बदलते तेव्हा त्याला रिकामी जागा मागणी असे म्हणतात. तर अ पर्याय जास्त लवचिक, ब पर्याय कमी लवचिक, क पर्याय एकक लवचिक, ड पर्याय पूर्ण लवचिक. तर वस्तूच्या किमतीत कमी प्रमाणात बदल, मागणीत मोठ्या प्रमाणात बदल, तर त्याला आपण जास्त लवचिक मागणी असे म्हणतो. म्हणून अ पर्याय जास्त लवचिक हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय कमी लवचिक हा अयोग्य आहे. क पर्याय एकक लवचिक हा सुद्धा अयोग्य आहे आणि ड पर्याय पूर्ण अलवचिक हा सुद्धा त्या ठिकाणी अयोग्य आहे. तर पर्याय योग्य पर्याय आहे जास्त लवचिक. कारण किमतीत कमी प्रमाणात बदल होतो त्यामुळे मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होतो, म्हणजे मागणीतील बदल हा मोठा आहे किमतीतील बदलापेक्षा. त्यामुळे या ठिकाणी मागणी ही जास्त लवचिक आहे असे म्हटले जाते. म्हणून अ पर्याय जास्त लवचिक हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊया. वस्तूच्या किमतीत
कितीही बदल झाला तरी मागणीत काहीच बदल होत नसेल तर तिला रिकामी जागा मागणी असे म्हणतात. पहा, वस्तूच्या किमतीत कितीही बदल झाला तरी मागणीत काहीच बदल होत नसेल तर तिला रिकामी जागा मागणी असे म्हणतात. पर्याय वाचतो. अ. पूर्ण लवचिक, ब. पूर्ण अलवचिक, क. एकक लवचिक आणि ड. जास्त लवचिक. पहा, कोणता पर्याय योग्य आहे? वस्तूच्या किमतीत कितीही बदल झाला म्हणजे वस्तूची किंमत दुप्पट झाली, तिप्पट झाली किंवा वस्तूची किंमत निमपट झाली, पुन्हा आणखी कमी झाली, म्हणजे किमतीत कितीही बदल झाला, किंमत दुपटीने तिपटीने वाढली तरी मागणी सारखीच असते, किंवा किंमत कितीही घटली तरी मागणी सारखीच असते, मागणीमध्ये काहीच बदल होत नाही. तेव्हा त्या मागणीच्या लवचिकतेच्या प्रकाराला पूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात. म्हणून या ठिकाणी ब पर्याय पूर्ण अलवचिक हा योग्य पर्याय आहे. पहा, पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. वस्तूच्या किमतीत कितीही बदल झाला तरी मागणीत काहीच बदल होत नसेल तर रिकामी जागा मागणी असे म्हणतात. पूर्ण लवचिक नाही, मागणीत काहीच बदल होत नाही. ब. पूर्ण अलवचिक बरोबर आहे, पूर्ण अलवचिक, कारण किंमत वाढो घटो काही हो, मागणी मात्र तेवढीच आहे. म्हणून पूर्ण अलवचिक मागणी हा ब पर्याय योग्य पर्याय आहे. क पर्याय एकक लवचिक हा अयोग्य आहे. ड पर्याय जास्त लवचिक हा सुद्धा अयोग्य आहे. आणि अ पर्याय पूर्ण लवचिक हा सुद्धा अयोग्य आहे. योग्य पर्याय फक्त एक आहे, ब. पूर्ण अलवचिक, कारण या ठिकाणी किमतीत मोठ्या प्रमाणावर बदल होत राहतो, किमतीत कितीही बदल होत राहतो तरी मागणीही सेम असते, सारखी असते, म्हणून त्याला पूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात. आणि या मागणीचा वक्र हा ओ वाय अक्षाला समांतर असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. वस्तूच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर बदल झाला तरी, वस्तूच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर बदल झाला तरी मागणीत कमी प्रमाणात बदल घडून येत असेल तर तिला रिकामी जागा मागणी असे म्हणतात. पहा, हा मागणीच्या लवचिकतेचा कोणता प्रकार आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. वस्तूच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर बदल झाला तरी, वस्तूच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर बदल झाला तरी मागणीत कमी प्रमाणात बदल घडून येत असेल. वस्तूच्या किमतीत मोठ्या प्रमाणात बदल, मागणीत कमी प्रमाणात बदल घडून येत असेल तर तिला रिकामी जागा मागणी असे म्हणतात. पर्याय अ आहे कमी लवचिक, पर्याय ब आहे जास्त लवचिक, पर्याय क आहे एकक लवचिक, पर्याय ड आहे पूर्ण लवचिक. तर वस्तूच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर बदल झाला तरी मागणीत कमी प्रमाणात बदल होत असेल तर तिला आपण कमी लवचिक मागणी असे म्हणतो. कारण वस्तूच्या किमतीतला बदल मोठ्या प्रमाणात आहे आणि मागणीतला बदल कमी प्रमाणात आहे, म्हणून त्याला आपण कमी लवचिक मागणी असे म्हणतो. म्हणून पर्याय अ कमी लवचिक हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय होता जास्त लवचिक, हा अयोग्य आहे, कारण ही कमी लवचिक मागणीची व्याख्या किंवा अर्थ आहे. क पर्याय होता एकक लवचिक, तोही अयोग्य आहे
आणि ड पर्याय होता पूर्ण लवचिक, तोही अयोग्य आहे. म्हणून अपर्याय कमी लवचिक हा योग्य पर्याय आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.